विधान परिषद निवडणुकीमधील माघार नाट्यावरून सुप्रिया सुळेंनी तीव्र संताप व्यक्त केला। निवडणुकीमधील घोडे बाजारासारखे उद्योग बंद झाले पाहिजेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सोबतच घोडे बाजार रोखण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडणार असल्याची घोषणा सुद्धा सुप्रिया सुळेंनी केली आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे एकदा लक्षात आलं तरी कुठल्याही विधेयकाची गरज पडणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, ही माझी भूमिका असेल। काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल। मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे या मताची मी आहे। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। पुरावे द्यायची माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे। पुरावे द्यायची माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे।